प्रस्ताव मांडतायत। मृत्यू झाला यावर फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये दुःख झालं। महाराष्ट्रामध्ये एक शोककळा पसरली। सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। माझं म्हणणं आहे याच का मी राजकीय मुद्दा म्हणून मी या ठिकाणी हा मुद्दा मांडलेला नाही। ज्या काही परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीच्या आधारावर अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत। या असलेल्या राज्यामध्ये अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शंका उपस्थित केल्या आणि या शंका उपस्थित करत असताना सभापती महोदय काल रोहित पवार असतील, अमोलजी मिटकरी असतील, अनेक लोकांनी या असलेल्या अपघाताबद्दल संशय व्यक्त केला। दिल्लीमध्ये सुद्धा रोहित पवारांनी या संदर्भातलं प्रेझेंटेशन केलं। सभापती महोदय माझे काही प्रश्न इथं आहेत। या प्रश्नाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सीआयडी चौकशी करण्याच्या बाबतीमधली भूमिका जाहीर केली गेली। नंतर सर्व शिष्टमंडळ भेटलं। हसन मुश्रीफ साहेब सुद्धा भेटले, सुनेत्रा वहिनी भेटल्या। सगळ्यांनी सीबीआय चौकशीची पण मागणी केली आणि सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर सद्य परिस्थिती काय याच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण होत असताना या शंकेला एक कारण उभं राहू शकतं अशा प्रकारचा निर्णय डीजीसीएच्या अधिकृत या असलेल्या यंत्रणेने केलेला आहे। त्यांनी या असलेल्या VSR कंपनीच्या 4 विमानांना बंदी घातली आणि आजच मी बघितलं हेमंतराव की आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि त्यांनी ठरवलेलं आहे याच्या पुढे VSRच्या कुठल्याही कंपनीचं हेलिकॉप्टर आणि विमान वापरायचं नाही। हे परत शंकेला पुष्टी जोडणार आहे। त्यांनी सुद्धा ही शंका व्यक्त केलेली आहे। याचा अर्थ डीजीसीएने जो आतापर्यंत आरोप प्रत्यारोप होत होते पण ज्यावेळेला एखाद्या कंपनीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जातो त्यावेळेला या शंकेला पुष्टी येते आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला हे या असलेल्या राज्याला या विधिमंडळाला कळावं ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे। कारण हा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाताने झाला मी समजेल पण अनेक शंका एखाद्या कंपनीवर कारवाई करण्याच्या बाबतीमधली भूमिका झाल्यानंतर उभे राहिलेले असतील त्याच्यामध्ये हे येणं गरजेचं असल्यामुळे काही शंका या ठिकाणी उपस्थित मी केलेल्या आहेत। त्यामध्ये जर आपण बघितलं तर काल FIR नोंद करायला गेलेला। आज जर नियम बघितला FIR नोंद करण्याच्या संदर्भामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 173(1) नुसार गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने तपास सुधार करणे याप्रमाणे FIR नोंदणी करणे बंधनकारक आहे। आज कुठेही त्याच पोलीस स्टेशन मध्ये नव्हे तर कुठेही FIR नोंद केला पाहिजे आणि तो FIR आणि यानंतर थेट विधानसभेत